अभंगाचं शेवटचं कळून कल्पना आहे. इको बाट टर्बल सगळं बाट घेतलेला अभंग कुणाचा अभंगाचं शेवटचं कळून कल्पना आहे. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे. वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहे. वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहे. वारकरी संप्रदायाचा खांब हे बॉक्स मध्ये समजते. वारकरी संप्रदायाचा खांब नाथ बाबा आहे आणि वारकरी संप्रदायाची गुरुनिष्ठा निळोपर आहे. शरीरात जसे पंचप्राण आहे, पृथ्वीमध्ये जशी पंचमहाभूते आहे, तसे संत हे संप्रदायाचा प्राण आहे. शरीर जसं पंचम ध्यान आहे. पुन्हा उलट आहे. त्याच्यात रियाज केला तर पक्वाद आहे, प्रॅक्टिस केली तर गायन आहे, पुस्तक उचकलं तर कीर्तन आहे, व्यायाम केला तर पैलवान आहे, नम्रता ठेवली तर लक्ष्मी आहे, लीनता ठेवली तर व्यापार आहे आणि कष्ट केले तर भाकर आहे. असं देते साधे
विठाला विठाला तुम्ही एकदा शांत जागेवर बसाव. तुम्ही कीर्तन येते लाईव्ह केलंय का? मग काय करू राहिले तुम्ही? त्याच्यात मेमरी कार्ड काढून घ्या. मेमरी कार्ड काढ त्याच्यात. ते तुझ्यातलं काढ रे. मेमरी कार्ड कॅमेरे सोनते शलाव. कॅमेऱ्याचं काही नाही. काढून घे हातात. काढून घे. तुझ्या हातात काढून घे. तू नको सांगू त्याला. तुझ्या हातात काढ. हातात काढ. मला दाखव. हातात काढा पटकन. गेलं कीर्तनाचे 2-4 मिनिटं घेणं नाही देणार नाही. अहो हातात काढून घ्या ना. ते काही जड वस्तू आहे का? याच काढा. याच काढा. त्याला नाही घे. याला बिगर मेमरी कार्डचा कॅमेरा कोण जाईल? अरे बघ ना, इसरून राहील ते. अरे काही काही राहत माणसाची इसरून. काढ काढ. तो काढलंच नाही. हा बस ओके. आता रातभर बस. विठाला विठाला काय होत? एकदा क्लिअर कर. काहीतरी प्रॉब्लेम आहे स्टेजवर ऐकून नाही. हे बॉक्स क्लिअर कर. का तुझ्या हातानेच करते. आम्हाला त्याची अपघात नाही. शहाणाची आहे तुमच्यात. आम्हाला काही कळत नाही. आता परत काही घ्यायला ठरवायचं. माग घे. जे मागला माणशी ती मागला नाही. फिरव इकडं. बस. आता परत काय होतं? ऐकणाऱ्यांचा मूड खराब होतो. लिंक लागली मग ते मजा राहते. तुम्ही साईडला उभे राहिलेले खाली बसले तरी चालते आणि निघून गेले तरी चालते. बस खाली दिला. तिला चांगल्यावर करून चाललंय कीर्तन. खाली बस. मग घरी जा. विठाला विठाला बस. थोडी ओवी आहे. 2-4 ओव्या आहे. बारीक काय का अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे. आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ज्ञान आहे. परत मी काय का अभ्यास केला तर ज्ञान आहे. आणि ज्ञान आलं तर देवाचं ध्यान आहे. हे 12व्या अध्यायाचं म्हणणं आहे. पण 10व्या अध्यायाचं म्हणणं याच्या उलट आहे. जरा 2-3 ओव्या आहेत. 10वा अध्याय असं म्हणतो या जगात बोंबलत हिंडणाऱ्या माणसाला कधी देव भेटला नाही. आणि उपवास करणाऱ्याच्या तर खानदानी देव भेटत नाही. ही उपवास करणारी जी लोक आहेत ही मनोरुग्ण लोक आहेत. डोक्यातून गेली. महिनाभर उपवास. अन्नपडे सगळे चालू. तुम्ही कोणत्या ग्रंथात वाचलं? एक वाक्य सांगा. उपवासाने देव भेटत नाही. ओवीनी डायटा कर्म हाच देव. चांगलं वागा हा देव आहे. देवाने सांगितलं ना तुम्हाला मोकार गंधा आणि बोगलं देता. देवाने सांगितलं ना तुम्हाला खाजावी तिकडच गंधावा. देवाने सांगितलं तुम्हाला भाकरी नका खाऊ सफरचंद आणा. चहा पिऊ नका दूध आणा. सगळी नाटक आहे.